हे मनारखेडाच्या शिवारामध्ये जे नदी आहे ते नदीचा बांध फोडून पोकलँडने काम करत आहेत आणि इथं माती काढून ग्रामपंचायतीची अनुमती न घेतानाच काम सुरू केलेलं आहे। तर इथं आपले सरपंच साहेब अजय इंगळे आहे, त्यांच्याशी आपण दोन गोष्टी करू या विषयावर। हा फोडलेला बंधारा आम्ही स्क्रीनवर दावत आहे आणि इथं पोकलँड देखील काम करीत आहे। आता अजय इंगळेजी काय म्हणायचं याच्यावर तुमचं? या ठिकाणी दीपनगर प्रशासनाने हा जो गावाचा जो नाला आहे यांच्याच पाईपलाईनने राखेने पूर्ण मोठ्या प्रमाणात भरून गेलेला आहे आणि आता ह्याच नाल्यातील राख काढण्याकरता दीपनगरचे अधिकारी ठेकेदार यांनी जलयुक्त शिवार अंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत सन 2018 मध्ये या नाल्यावरती बांधण्यात आलेला बंधारा जो परिसरातील सर्व शेतकऱ्यांकरता उपयुक्त आहे। शेतकऱ्यांच्या पाण्याची समस्या, विहिरीच्या पाण्याची समस्या ज्या बंधाऱ्याने मिटवलेली आहे, असा बंधारा केवळ या राख उपसण्याकरता, या नाल्यातून राख काढण्याकरता या दीपनगरचे अधिकारी संबंधित ठेकेदार यांनी ब्लास्टिंग लावून सदरचा बंधारा हा फोडलेला आहे। सदरचा बंधारा फोडणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवरती योग्य त्या कारवाई करता आता दीपनगर जिल्हा परिषद यासोबत आम्ही पत्रव्यवहार करणार आहे। सदरच्या अधिकाऱ्यांनी कुणी याबाबतची परवानगी दिलेली आहे, तर या बंधारा ब्लास्टिंगने उडवण्याकरता सदर अधिकाऱ्यांनी ठेकेदाराने परवानगी घेतलेली आहे का, ही सर्व चौकशी आता आम्ही करणार आहे। आणि दीपनगर प्रशासनाला वारंवार आम्ही सांगितलं की तुमच्या पाईपलाईनचं जे पाणी आहे, जी राख आहे, ही आमच्या ह्या गावाच्या नाल्यामध्ये सोडू नका। मात्र तरी देखील ही राख सोडली जाते। नंतर नाला भरल्यानंतर ही राख या नाल्यातून काढली जाते। आता याबाबत मी दीपनगरचे अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्यासोबत बोलणार आहे। सदर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे नाला आपला बांधारा फोडून पाणी काढण्यात आलं व नंतर राख काढण्याचं काम इथं जोरात चालू आहे। दीपनगरच्या अधिकाऱ्यांनी पोकलँड मशीन या नाल्यामध्ये उतारलेली आहे। धन्यवाद।